हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रमुख नियुक्त्या बघणार आहोत। तर बघा, AERBचे अध्यक्ष म्हणून A.K. बालासुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून मनाली मुकुंद क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच मुख्यमंत्री बिहार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार हे विजयी झालेले आहेत। तर भारताचे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। CP राधाकृष्णन हे याच्या आधी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता। तसेच BSFचे महासंचालक म्हणून प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर असोचॅमचे अध्यक्ष म्हणून निमल मिंडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। फूड कॉर्पोरेशन काउन्सिलचे CMD म्हणून रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट्स साठी विश्वजित सहाय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अध्यक्ष प्रेस क्लब ऑफ इंडिया याचे अध्यक्ष म्हणून संगीता बरुआ पिशारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर मुख्य सतर्कता आयुक्त CBC म्हणून प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जे येलो लाईननी अंडरलाईन केलेले आहे ते इम्पॉर्टंट तुम्ही समजू शकता। पुढील नियुक्त्या बघा, CISFचे महासंचालक म्हणून प्रवीण रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर ओडिशा राज्याचे मुख्य सचिव म्हणून अनु गर्ग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर ITBP महासंचालक म्हणून शत्रुजित सिंह कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। RBIचे कार्यकारी संचालक म्हणून उषा जानकीरमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर इंटेलचे अध्यक्ष म्हणून लुका फिलिप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सेबीचे पूर्णकालीन सदस्य म्हणून संदीप प्रधान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर NIAचे महासंचालक म्हणून राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। फिक्कीचे अध्यक्ष म्हणून अनंत गोयंका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर CVCचे व्हिजिलन्स कमिशनर म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून B साईराम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून शांती रंगस्वामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पुढे बघा, शेफाली वर्मा यांची हरियाणा राज्य महिला आयोग याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर CGA म्हणून म्हणजेच नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट्स याच्यासाठी TCA कल्याणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर NCC महासंचालक यासाठी वीरेंद्र वत्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर भारतीय वायुसेनाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुख्य माहिती आयुक्त म्हणजे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून राजकुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर सर्वोच्च न्यायालय समिती यासाठी सर्वोच्च न्यायालयीन समितीचे सदस्य म्हणून अक्काई पशवाली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर अशी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।